नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. परंतु मित्रांनो, हे दोन नवीन निकष सुद्धा कर्जमाफीमध्ये आता लागू होणार आहे आणि ह्या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीच आता ही कर्जमाफी असणार आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण बघू जी.आर. पहा. शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसानी झाले होते. कधी गारपीट तर कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ इत्यादी कारणामुळे मोठ्या पिकाचे नुकसान होत होते मित्रांनो. अशा संदर्भाचा नवीन जी.आर. सुद्धा आता आपल्याकडे प्रसिद्ध झाला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण बघू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवणे गरजेचे होते, जेणेकरून नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाले तर पीक विमा कंपन्यांकडून भरपाई मिळू शकते. पीक कर्जमाफी निधीमुळे शेतकरी बांधवांना नक्कीच मदत होणार, हे तर नक्की आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पुढे बघू शकतो की ज्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 21 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे सरकारच्या स्थापनेनंतर सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पिकासाठी 30 सप्टेंबरपर्यंत घेतलेले कर्ज राज्य सरकारकडून माफसुद्धा करण्यात आले होते. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी संदर्भात सर्व माहिती, जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रता इत्यादी कशी आहे ती आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज महाराष्ट्र सरकारने माफसुद्धा केले होते. या योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2023चा लाभ राज्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार होता. त्यासंबंधी ऊस, फळपिका व इतर पारंपरिक शेती करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मित्रांनो मिळणार होता. परंतु आपल्याला माहिती आहे, त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना महाराष्ट्र सरकारने डायरेक्ट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार होती मित्रांनो. या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे मित्रांनो. अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मित्रांनो दिले जाणार होते. तसे विविध कार्यरत सहकारी संस्था, परंतु ते अदा करण्यासाठी विविध योजनांची त्यासाठी सरकारने नियोजन सुद्धा केले होते. या योजनेचा पहिला टप्पा मार्चमध्ये सुरू होणार आहे मित्रांनो. आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2023चा लाभ घेणं इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांनी लवकर या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता मित्रांनो. तुम्ही विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला माहिती, तेव्हा घोषणा सुद्धा झाली होती की आता सरकार कर्जमाफीची कागदपत्रे आणि काही अडचण असल्या त्या शेतकऱ्यांना आता पुन्हा कर्जमाफी देणार आहे. तर मित्रांनो, आपण कर्जमाफीची प्रक्रिया एकदा समजून घेऊ. या योजनेअंतर्गत राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांचे कर्ज खाते बँकच्या आधार कार्डशी किंवा विविध कार्याशी सहभागी संस्थेशी जोडणे आवश्यक आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे मार्चपासून बँकांना आधार कार्ड क्रमांक, कर्ज खात्याची रक्कम असलेल्या याद्या, सूचना फलकावर लावणे या अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डसोबत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घेणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचा आधार क्रमांक आणि कर्जाची रक्कम सत्यापित करणे, आप सरकार सेवा केंद्राला म्हणजे CSCला भेट देणे सुद्धा आवश्यक आहे. पडताळणीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम डायरेक्ट नियमानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही जमा होणार आहे मित्रांनो. कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक यासंबंधी शेतकऱ्यांचे मत भिन्न असल्यास ते जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीसमोर मांडले जाईल आणि समिती निर्णय घेईल. तो निर्णय मित्रांनो अंतिम राहील. त्याचप्रमाणे आता महात्मा ज्योतिबा फुले या योजनेचा फायदा कोणाला होणार नाही? माजी मंत्री, माजी आमदार आणि खासदार यांना होणार नाही. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार 25,000 पेक्षा जास्त आहे त्यांना होणार नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे अधिकारी कर्मचारी मासिक पगार रुपये 25,000 पेक्षा जास्त असल्यास त्याला होईल चतुर्थ श्रेणी वगळून. त्याचप्रमाणे राज्य सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार संस्था, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या आणि ज्या अधिकाऱ्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे राज्यातून 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक पेन्शन धारण करणाऱ्यांना सुद्धा या योजनेचा फायदा होणार नाही. पण आवश्यक कागदपत्रे आता कोणकोणते आपण ते बघू मित्रांनो. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सहकारी कर्मचारी, आयकर भरणारा शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी नाही. राज्यातील शेतकरी जे ऊस किंवा फळबाग आहे यासुद्धा शेतकऱ्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे कागदपत्र आपण जर बघितलं, अर्जाचे आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकारचा फोटो, एवढे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला अत्यावश्यक हे तुम्हाला जोडावे लागणार आहे मित्रांनो फॉर्म भरते वेळेस. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर आपण पुढं बघितलं की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी यादी 2023-24 कुठे बघायची, तर आपण बघू मित्रांनो. निश्चित तारीख पहा. राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांना कर्जमाफी यादी पाहायची असल्यास त्यांना खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल. सर्वप्रथम अर्जदाराला त्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. अधिकृत वेबसाईट भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठावर जावं लागेल आणि होम पेजवर गेल्यानंतर लाभार्थी या चिन्हावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर उघडेल. या पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा, त्यानंतर तुमचे गाव निवडायचे, मग पुढचं पान तुमच्या समोर लाभार्थ्यांची यादी उघडेल. नंतर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले 2023-24 मध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. मित्रांनो, हे होते नवीन निकष. जर तुम्ही हे सर्व निकषांचे पालन केले असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा नक्की मिळणार. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.